नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला ना एकदम मस्त अशी रेसिपी सांगते जी उपवासाला पण खाऊ शकतो। तर हे आहेत रताळ्याचे वेफर्स। एकदम सोपं आहे। रताळा घ्यायचं, छान असं ना मोठं घ्यायचं रताळं। त्याला ना आधी स्वच्छ पाण्यामध्ये धुवायचं, कारण ह्याला ना खूप माती असते बाहेरून। तर एकदम सगळी माती काढायची, छान चोळून हे धुवायचं, म्हणजे अगदी चिकटलेली माती सुद्धा असते ना ती सुद्धा निघून जाईल। तर एकदा मी असं पाण्यामधून धुतले, पुन्हा स्वच्छ पाण्याने सुद्धा ह्याला धुवून घेतले, म्हणजे हे कंप्लीट लालसर बाहेरून दिसेपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे ह्याला। त्यानंतर कुठलाही स्लायसर घ्या, स्लायसरवरती ना छान याचे स्लाइस करा। स्लायसरने जमत नसेल तर सुरीच्या मदतीने किंवा विळीच्या मदतीने एकदम पातळ स्लाइस करून घ्यायचे। स्लायसरवर होतं हे, जर स्लायसरला छान बऱ्यापैकी धार असेल तर मस्त स्लायसरवरती हे निघतात। थोडंसं हे टणक असतं, त्याच्यामुळे बटाट्यासारखा पटापट स्लाइस पडणार नाहीत। तर आपल्याला थोडं प्रेशर द्यावं लागतं आणि प्रेशर देऊन हे छान असे स्लाइसेस पाडून घ्यायचे। बघा मी तुम्हाला दाखवते, मस्त स्लाइस बनतात। गोलाकार नाही बनले तरी सुद्धा चालतील, पण पातळ स्लाइस काढून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होणार, वेफर बनायला जास्त वेळ लागणार नाही। जेवढे पातळ होतील तेवढे कुरकुरीत वेफर्स बनतील। तर इथे सगळे वेफर्स मी काढून घेते। तेल मस्त गरम केलेलं आहे, तेलामध्ये हे सगळे वेफर्स घालायचे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तेल मीडियमच ठेवायचं, मीडियम गरम करायचं, गॅसचा फ्लेम पण मीडियम ठेवायचा आणि हे मस्त असे तळून घ्यायचे। तर बघा आपल्याला ना कुरकुरीत जाणवतात तोपर्यंत हे फ्राय करायचे। जसे हे तळले जातात ना तसे हे साईजने थोडेसे छोटे होतात, आकसले जातात। आणि बघा हे मस्त असे वेफर्स जे आहेत ना ते इथे फ्राय करून झालेत। मी ना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पुन्हा जो सेकंड राऊंड आहे तो सुद्धा ह्यात घालते। बघा मस्त असे वेफर्स तयार होतात। ह्यावरती तुम्ही सेंदव मीठ किंवा तुम्ही नसेल खात कुठलं मीठ तर ते स्किप केलात तरीसुद्धा चालेल। एकदम मस्त असे होतात। आणि उपवासासाठी नसेल खात ना तर तुम्ही कुठलेही मसालेसुद्धा स्प्रिंकल करून घेऊ शकता। तर इथे दुसरी बॅच घातली आहे मी, सगळे स्लाइसेस ह्यात ॲड केलेत। ह्यावेळेस थोडे जास्त घातलेत, कारण हे आकसले जातात, त्याच्यामुळे मस्त अलटून पलटून छान मिक्स करत आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे। तर बघा मस्त रंग येईपर्यंत फ्राय करते मी। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर मस्त असे वेफर्स तयार होतात। बघा मी घातले होते तेव्हा जरा जास्त दिसत होते, आता हे तळले गेले तर त्याची साईज कशी झाली आहे, थोडी छोटी झाली आहे। तर हे मस्त असे वेफर्स बनून तयार झाले। तुम्ही सुद्धा उपवासासाठी हे रताळ्याचे वेफर नक्की ट्राय करा। हिवाळ्यामध्ये रताळं इझिली अवेलेबल होतं। रताळ्याची साल काढायची नाही, डायरेक्टच आपल्याला स्लाइस करून घ्यायचे। तर हे सगळे तळलेले वेफर्स जे आहेत ते एका बाउलमध्ये काढते, मीठच घालते मी इथे फक्त, आणि हे मस्त असं ना मिक्स करून घ्यायचं। एकदम छान कुरकुरीत आवाज येतो एकदम ह्याचा। तुम्ही सुद्धा हे वेफर्स नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। निरोगी खा, निरोगी राहा।